तर मैत्रिणींनो, अन्नपूर्णाच किचनमध्ये मी पल्लवी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे पावभाजी। तुम्ही बघू शकता इथे मी कुकरमध्ये फुलगोबी आणि आलू इकडे शिजवायला ठेवले आणि इकडे दुसऱ्या कुकरमध्ये गाजर आणि पत्तागोबी मी शिजायला ठेवणार आहे। मला जास्ती क्वांटिटीमध्ये बनवायचं ऑर्डरसाठी आहे, त्यामुळे मी 2 कुकर यूज केलेले आहे। तर याला सर्वप्रथम आपण मैत्रिणींनो आपण आता बनवणार आहे पावभाजी। त्यासाठी मी घेतलेलं आहे इथे तेल छान गरम झालेलं आहे आणि यामध्ये मी घालणार आहे अद्रक लसूणची पेस्ट। त्यानंतर आता मी घालणार आहे बारीक चिरलेला कांदा। तर कांदा आपल्याला छान लाल होऊ द्यायचा आहे। बघू शकता कांदा आपला छान थोडा झालेला आहे। तर यामध्येच मी घालणार आहे बारीक चिरलेली शिमला मिर्च। मी भाज्यांसोबत ती शिजवून घेतली नाही, मी ही वेगळी यामध्येच कांद्यामध्ये लाल होऊ देणार आहे। तर त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे ही टोमॅटोची पेस्ट आणि पेस्ट आपल्याला छान आता तेलामध्ये होऊ द्यायची आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला याला छान शिजू द्यायचं आहे। त्यामध्ये आपली शिमला मिर्च, तर मैत्रिणींनो ही आपण टोमॅटोची जी पेस्ट टाकलेली होती, तर बघू शकता तुम्ही याला छान आता वर तेल सुटलेलं आहे। आणि त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे हळद, तिखट, यामध्ये मी घालणार आहे मीठ। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग याला आलेला आहे, तवंग याला आलेला आहे। आणि त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे वाटाणे। तर हे फ्रोझनचे मी बोलवलेले आहे। भाजी शिजवून घेतली होती ती मी छान आता मॅश करून घेतलेली आहे आणि ती आता आपण यामध्ये घालणार आहे। तर ही आपल्याला या मसाल्यामध्ये भाजी घालायची आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग याला आलेला आहे। पूर्ण भाजी आपण यामध्ये घातलेली आहे आणि याला छान आता आपल्याला शिजू द्यायचं आहे। यामध्ये मी घालणार आहे आता एव्हरेस्टचा मसाला, एव्हरेस्टचा पावभाजी मसाला मी यामध्ये घालणार आहे। तर हा एव्हरेस्टचा मसाला मी यामध्ये घालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याला छान शिजू द्यायचं आहे। तर हे मसाल्याचे 2 पॅकेट मी यामध्ये घालत आहे आणि यानंतर छान आपण याला शिजू देऊया। छान खमंग असा वास याला सुटलेला आहे। तर आपली ही भाजी छान रेडी झालेली आहे। वरून मी कोथिंबीर घातलेला आहे आणि यामध्ये आता मी घालणार आहे बटर। तर यामध्ये मी अमूल बटर घालणार आहे। तर यामध्ये आपण घातलेलं आहे बटर आणि ही भाजी आपली झाली आहे छान रेडी। तुम्ही बघू शकता किती सुंदर याला रंग आलेला आहे, छान तवंग आलेला आहे आणि ही आपली पावभाजी तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपली ही पावभाजी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।